9 न्यूज महाराष्ट्र आयोजित गोदा सन्मान पुरस्कार सोहळा 2024 शुभ हस्ते राज्याचे कॅबिनेट मंत्री गिरीशजी महाजन, विशेष अतिथी केंद्रीय राज्यमंत्री भारतीताई पवार, कार्यक्रमाचे अध्यक्ष पालकमंत्री दादाजी भुसे आणि आमदार बच्चूभाऊ कडू, भाजपा प्रदेश महामंत्री विजयभाऊ चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार सोहळा। सोबतच महाराष्ट्राची हास्य जत्रा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी। लक्षात असू द्या, 2 मार्च 2024 सायंकाळी 5 वाजता, ठिकाण रामकुंड पंचवटी नाशिक। आयोजक किशोर बिलसरे, अशोक कुटे, चिराग शर्मा। दावल मलिक बाबाचे परमभक्त परशुराम साळवे बाबा मागील 27 वर्षांपासून दावल मलिक बाबाचे भव्य संदल आयोजित करतात। दावल मलिक बाबा हे हिंदू आणि मुस्लिम बांधवांचे पवित्र स्थान म्हणून मानले जाते। अशा या दावल मलिक बाबा भगूर येथील सदाशिवनगर मध्ये सालाबाद प्रमाणे यावर्षीही 22 फेब्रुवारीला हजरत दोमदोम शाहदोल शाह बाबा अब्दुल लतीफ शाह उर्फ दावल मलिक अंतापूर तहराबाद वाले संदल हा कार्यक्रम अतिशय जल्लोषात आणि थाटामाटात साजरा झाला। प्रथमतः सुरुवातीला दावल मलिक बाबा यांची दरगाह अतिशय सुंदर पद्धतीने झेंडूच्या फुलांनी सजवत विद्युत रोषणाई देखील करण्यात आली। त्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करत ढोल ताशाच्या गजरात संपूर्ण परिसरातून शोभायात्रा काढण्यात आली। त्यानंतर दरगाहवर फुलहार चादर चढवून नमाज पठण करण्यात आले आणि कार्यक्रमाची सुरुवात झाली। या प्रसंगी सर्व सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांचे स्वागत आणि सत्कार देखील करण्यात आला। वर्षीप्रमाणे याही वर्षी या ठिकाणी संदलचं मोठं आयोजन करण्यात आलं। या संदलच्या आयोजनामध्ये नेहमी ज्यांचा मोलाचा वाटा असतो ते आमचे साळवे बाबा, त्यांच्या प्रमुख उपस्थित त्यांच्या मार्गदर्शनाने हा संदल या ठिकाणी गेल्या 26 वर्षापासून सुरू आहे। या कार्यक्रमासाठी खास महंत कलगीराम महाराज हेही या ठिकाणी उपस्थित झाले। मी समस्त ग्रामस्थांच्या वतीने, आमच्या नगरपालिकेच्या वतीने, माझे मित्र रामबाबा पठारे यांच्या वतीने महाराजांचं भगूर नगरीमध्ये सरच स्वागत करतो। दरवर्षी होणारा हा संदल अतिशय उत्साहात या ठिकाणी पार पडत आहे। मी भाविकांना विनंती करील की जास्तीत जास्त भाविकांनी या ठिकाणी दर्शनास यावे व महाप्रसादाचा लाभ घ्यावे अशी आलेल्या सर्व भाविकांना विनंती करतो आणि थांबतो। बाबा 27 वर्षापासून जे दोमदोम शाहदोल बाबांचा संदल करत आहे ते सर्व धर्मियांसाठी एक महत्त्वाचं प्रतीक आहे। याच्यामध्ये सर्व धर्मियांचा एकोपा वाढत आहे आणि यांनी हा असा संदलचा प्रोग्राम सर्व धर्मियांसाठी नेहमी करत राहावं आणि ह्या प्रोग्रामसाठी मी त्यांना शुभेच्छा देत आहोत। सालाबाद प्रमाणे भगूर या ठिकाणी सदाशिवनगर आमचे मोठे बंधू दावल मलिक बाबाचे भक्त परशुराम बाबा साळवे गेल्या 27 वर्षापासून मोठ्या थाटामाटात दावल मलिक बाबाचं संदल करता। हिंदू मुस्लिम बांधवांचं पवित्र स्थान मानलेलं म्हणजे दावल मलिक बाबा आणि या भगूर गावामध्ये अतिशय जल्लोषमध्ये या ठिकाणी संदल ते करता। या ठिकाणी प्रमुख उपस्थित कलकीनाथ महाराज आले, त्यानंतर आमचे पोरजे तात्या नगरसेवक या ठिकाणी उपस्थित झालेले, आमचे मुन्ना बाबा, खास करून आमचे निफाडून आमचे केके या ठिकाणी आलेले। अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दावल मलिक बाबाला मानणारे लोक आहे आणि दावल मलिक बाबाचं दर्शन घेऊन आणि प्रसादाचा लाभ घेता या ठिकाणी भव्य अन्नदान साळेबाबांनी या ठिकाणी आयोजित केलेले। ज्यांनी साळेबाबाला सहकार्य केलेले दावल मलिक बाबा त्यांच्या परिवाराला सुखी ठेवो या ठिकाणी मी प्रार्थना करतो। साळेबाबाच्या वतीने आलेल्या सर्व भाविकांचं हार्दिक अभिनंदन करतो। आज विजयनगर येथे दावल मलिक बाबांचा आज संदल आहे।
27वं वर्ष आहे जे या संदलमध्ये आपण सगळे सहभागी होत आहोत. आम्ही गेल्या बऱ्याच वर्षापासून आमचं फुल ना फुलाची पाकळी म्हणून ह्या संदलच्या कार्यक्रमाला आमचं योगदान असतं. साळवे बाबा जे ह्या संदलाचं कायम प्रामुख्याने ते नेहमीच नियोजन करत असतात. त्यांनी जेव्हा जेव्हा मदत मागितली आहे दावल मलिक बाबांनी आमच्याकडनं तेव्हा मदत जी काय असेल ती करून घेतलेली आहे. त्यांचा आशीर्वाद नेहमीच आमच्या सोबत आहे. मी आज दावल मलिक बाबांकडे हीच प्रार्थना करते की माझ्या देवळाळीकरांना सर्वांना सुख समृद्धी आरोग्य सगळ्यांचं व्यवस्थित असू द्या, भरभराटी सगळ्यांच्या आयुष्यात येऊ द्या. सगळ्यांचं असंच आयुष्य आशीर्वादाने त्यांनी सगळ्यांना भरभरून देऊ. आणि आज आमच्या इकडे काशीवरनं कलकीराम महाराज हे इकडे आले. तुम्ही दुसऱ्यांदा कॅम्पात आले, तुमचंही मी सगळ्यांच्या वतीने स्वागत करते. या संदलमध्ये दौम शाहदावल अंतापूर ताराबाद दावल मलिक बाबाच्या उरूससाठी काही बहुतांश लोक दरवर्षाप्रमाणे गेले मी 27 वर्षापासून प्रोग्राम करीत असतो. आणि महाप्रसाद हे फार अन्नदान या कार्यक्रमासाठी मला फार आवड असते. या बाबाचा मी 27 वर्षापासून कार्यक्रम करत असतो. माझे बंधू रामबाबा पठारे हे मला फार योगाचं सहकार्य करतात. माझे रामबाबा आणि ग्रामस्थ काही लोक आणि नाशिकहून आणि माझे गुरुवर्य यांनी फार मला मोठं सहकार्य केलं या महाप्रसादासाठी, अन्नदानासाठी. आणि तो वेळोवेळी मला ते सहकार्य करत असतात. जेणेकरून माझे मुन्ना बाबा माझे बंधूच आहेत, ते पण सहकार्य करतात. असं मला कायमस्वरूपी देवानी शक्ती देवो आणि सेवा करण्याची मला संधी मिळावी. नम्र या कार्यक्रमास आदिनाथ संप्रदाय नाशिकचे महंत कलकीरामजी, दर्गा खादिम परसराम साळवे बाबा, नगरसेवक केशव तात्या पोरजे, देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डच्या अध्यक्षा प्रीतमताई आढाव, शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय अप्पा करंजकर, आदिनाथ संप्रदायाचे PR प्रवीण जाधव, वंचित बहुजन आघाडीचे दामोदर अण्णा पगारे, शिवसेनेचे साहेबराव चौधरी, RPIचे रामबाबा पठारे, समाजसेवक विनोद सोनवणे, शिवसेनेचे प्रवीण पाळदे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते, भाविक आणि मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. या कार्यक्रमामुळे संपूर्ण परिसर हा भक्तिमय आणि प्रसन्नमय झाल्याचं दिसून आलं. या कार्यक्रमाप्रसंगी साधारण 3000 भाविकांची उपस्थिती लाभली. यावेळी परिसरातील रहिवासी आणि भाविकांनी महाप्रसादाचा देखील लाभ घेतला. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे.